हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज बघा मी तुम्हाला संध्याकाळी 6 वाजल्यापासूनचं रुटीन शेअर करणार आहे, कारण का म्हणलं रोज आता सकाळचं करते तुमच्याबरोबर आणि एखाद्या दिवशी संध्याकाळचं करावं म्हणलं। आता 6 वाजता एवढ्या लवकर तुम्ही म्हणता स्वयंपाक करते का काय? हां, एवढ्या लवकर मला आज आकाड तळायचं होतं। आमच्या इकडे एका नाही नुसतं आकाड तळतात बरं का, धपाटी आणि कापण्या करतात, ह्यालाच म्हणतात आकाड तळणं। आणि दुसरीकडे काय काय वेगळ्या वेगळ्या गावांची पद्धत असते ते पण मला माहीत नाही, पण आमच्या गावात एवढंच करतात म्हणून मी एवढंच तुम्हाला आज शेअर करणार आहे। आणि मी गोड कापण्या वगैरे करून घेतल्या आणि मी एक रेसिपी बघितलेली, यूट्यूबलाच बघितलेली, आणि ते समोसा नाही वे ते छोटासा एकदम स्नॅक्स समोसा, ती तेवढा थोडा केला बघा, थोडासा करून बघितला, मला वाटतं 1 वाटीचा। मग त्याचं माप वगैरे मी सांगेन तुम्हाला, जर तुम्ही मला म्हणला की हां ती रेसिपी सांग किंवा दाखव म्हणून, तर ते सांगेन मी तुम्हाला। मग कापण्याचं वगैरे मळून घेत होती। आता कापण्याला काय केलं म्हणताल तर कापण्या मी माझ्या पद्धतीनं करते। एक 4 चमचे बेसन आणि गव्हाचं पीठ 4 वाट्या असं घालून, आणि गुळ मी काय गरम करत नाही आहे बरं का, गरम पाण्यात विरघळवत नाही आहे मी, गार पाण्यातच विरघळवायला ठेवते सकाळपासून संध्याकाळपर्यंत गुळ। मग तो विरघळला का नाही त्याच्यात मी सुंठ, बडीशोप, वेलची एवढं टाकते। एवढं सगळं टाकून असं घट्ट पीठ मळून घेते आणि पीठ अर्धा 1 तास भिजायला ठेवते, म्हणजे कसं कापण्या एकदम मऊसूद होतात म्हणून। आणि मग लगेचच मी कापण्या वगैरे मळून घेतलं, कारण का आधीच 2 दिवस झालं मशनीवर मी बसली नव्हती। डोक्यात एक तर काय तर असतंय ना माणसाच्या टेन्शन, त्याच्यामुळं मशनीचं काय काम मी बंदच ठेवलेलं होतं। मग म्हणलं आता चला हे तर करून घ्यावं, कारण का लय दिवस झालं आकाड पण चालू झालता आणि करणं पण मला काय झालं नव्हतं। आणि पोरांचं कसं असतंय, आता कोणाच्यात बघितलं की कसं असतंय, मम्मी कर ना। मग म्हणलं चला आता लय म्हणलं पोरं पण मागं लागले ती, म्हणून करून घेतलं बघा। आधी ह्याचं मळून घेतलेलं कापण्यांचं, परत मी धपाट्याचं मळलं। धपाट्याचं सगळी पिठं मिक्स केली, धपाट्याला असं काय वेगळी भाजणी वगैरे केली नाही आहे, थालीपीठ थोडक्यात। मग त्याचं मी काय केलं, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन, तांदळाचं पीठ काय मी दळलंच नव्हतं, त्यामुळे तांदळाचं पीठ काय माझ्याकडं नव्हतंच, त्यामुळे मी एवढ्या पिठातनी मिक्स केलं। आणि त्याच्यात मग जिरं आणि कोथिंबीर, लसूण, आलं, मिरची सगळं हे वाटून घेतलं आणि परत लगेचच मी टाकून त्याच्यात मळून घेतला। आणि कांदा वगैरे काय टाकला नाही आहे मी, कांदा म्हणलं नको टाकायला, कारण कांदा टाकला का नाही थालीपीठ अशी व्यवस्थित होत नाही ती, आणि चवीला मस्त लागते ती चांगली, पण म्हणलं नको टाकायला। पोरं पण म्हणली नको कांदा टाकू, सगळ्यात कांदाच घालते म्हणून। मग म्हणलं बरं चालते। मग मी बघा आता मग 1 तासानंतर मी लगेचच हे समोसे करायला घेतले। आता त्याचा आकार तुमच्या पद्धतीने तुम्ही कसा पण करू शकता। आणि ही समोश्याच्या ह्याच्यात मी काय टाकलेलं, नुसता रवा आणि थोडासा ओवा हातावर चुरून टाकलेला, आणि त्याच्यात मी कडक तेल टाकलेलं आणि थोडंसं गरम पाण्यात मळलेलं, कारण का म्हणलं कसं होतं काय होतं, मी पहिल्यांदाच केलं। मग आता तुम्हाला हे जी रेसिपी माझी चांगले झालेत का नाही असं तुम्ही म्हणसाल, हां माझे 1 नंबर झाले तर छान लागते, तर जसं आपण विकत म्हणजे मधल्या सुट्टीत वगैरे शाळेत गेल्यावर खायचो ना तसे लागते, तर 1 नंबर। आणि त्याचा मसाला मी चाट मसाला, लाल तिखट, आणि परत तुम्हाला सांगते मॅगी मसाला आणि सेंदा नमक असं सगळं टाकून मसाला तयार केला। आणि ते सगळं मी गरम म्हणजे तळून काढलं ना कढईतनं, त्याच्यात मिक्स करून हलवलं चांगलं। मग ते कसं व्यवस्थित म्हणजे सगळा मसाला गरम ह्याला चिटकतो म्हणून। मग हो का दीदी मसाला करत होती, मी तळत होती तवर दीदीनं तुम्हाला काय काय मी घेतलंय ती पण दाखवलंय बघा, म्हणजे कशाच्या हे घेतलेत पॉकेट, चाट मसाला वगैरे हे सगळं ती दाखवत होती। आणि कसं असतं बघा, मुलं करत खात्यात, म्हणून मी काय केलं माहिती आहे का, आधी थोडंसं तळून घेतलं आणि देवाला निवद वगैरे दाखवलं, कारण का म्हणलं यांचं कसं गरम आहे तर पोरांचं कसं असतंय करायला लागल्यावर माणूस आपण खातोच काय पण। मग म्हणलं चला थोडंसं करून पहिल्यांदा देवाला निवद दाखवला, आणि मग मुलांना म्हणलं तुम्ही पण खाल्लं तर चालतंय म्हणलं, काय विषय नाही, आपलं केलंय गोड म्हणून आपलं दाखवायचं म्हणलं। दुसरं काय आमच्याकडं काय तसलं आकाड वगैरे म्हणजे असं पूर्ण ह्याला पुरणपोळी वगैरे काहीच करत नाही ती, त्यामुळे निवांत। आणि एवढं करून मग मी आपलं देवाला दाखवून घेतलं, आणि परत अक्षराला म्हणलं तुम्हाला करू लागते म्हणलं। मग तिनं थोडंफार खाऊन घेतलं थोडंसं आधी अक्षरा दीदीनं, आणि मग म्हणली मम्मी मी करू लागते म्हणली। मग चला म्हणलं, मग मी पण थोडे आधी 1 गोळ्याचे मी तळून घेतले, कारण का म्हणलं परत कसे होत्यात काय होत्यात आपल्याला टेस्ट वगैरे माहीत नाही आहे ना, कधी आपण केलं नव्हतं कापण्यांचं नाही पण ते समोश्याचं, म्हणून मी ती करून घेतलं बरं का आधी। मग खाली बसलो, सगळं खाली ठेवलं, आणि म्हणलं चला अक्षराला म्हणलं मी लाटून देते आणि तू आपलं कट कर म्हणलं बसून। तिनं बघा सगळं पूर्ण असं केलं तिनं, जे मी कापण्यांचं पण मी 1-2 गोळ्याच्या कापण्या केल्या असतील खाली बसून,
आणि परत मग दीदीला म्हणलं गॅस बंद कर. आणि भैया आमचं सारखं तिथं ठेवलेलं होतं का नाही, सारखं खायचं होतं आणि मला पण चारलं आणि मी पण खाल्लंय बघा. आणि मला विचारतात कशी टेस्ट झाली, मग गोड नाही आहे म्हणत होत्या. मग मी म्हणलं आणि मला पण टेस्ट करायला दिलं तर बघा, मी पण खाल्लं थोडं. मग म्हणलं चांगलं झालं की अगं किती गोड खाताय म्हणलं, गोड आहे भरपूर म्हणलं. मग तसं म्हणल्यावर मग पुरी म्हणल्या होय का म्हणल्या. मी म्हणलं गरम गरम खाताय ना त्याच्यामुळे ती गोड लागना म्हणलं. मग दीदीला म्हणलं तू हे सगळं मिक्स कर म्हणलं. मग दीदी आपली वरची थोडीफार कामं करत होती आणि अक्षरा म्हणली मम्मी आणि मी सगळं करून देते तुला खाली बसून. परत त्याने करायला खालचं म्हणजे थोडं राहिलेलं मागचं त्याने केलं. आणि मी म्हणलं लयच म्हणजे असं करून ठेवल्यावर परत तळायला पण वेळ लागतो, म्हणून मी म्हणलं आपलं मी तळते. मग तेवढ्यात भैया आला आणि म्हणला मी लाटून देतो. मग भैयाला पण आमच्या लय आवडतं काय करायला मधी मधी. मग त्याला म्हणलं दे बाबा. मग त्यानं एकच गोळीचं म्हणजे काहीतरी चपाती लाटली. मग म्हणलं बरं लाट म्हणलं. आणि बघा ही मी मसाला सगळा मिक्स कसा करते व्यवस्थित. आणि बरोबर असं ही कसं आहे माहिती आहे का, समोशाला लागला पाहिजे ना तो, म्हणून मी गरम गरम ह्याच्यात ही करून घेते. आणि गार करून परत मी एका भरणीत भरून ठेवले बरं का. काचेच्या भरा किंवा स्टीलच्या डब्यात भरा किंवा प्लास्टिकच्या भरा, कशात तुम्हाला भरू वाटेल त्या भरणीत भरून ठेवा. आपलं मधल्या वेळेत आपलं खायला मुलांनी काय मागितलं की आपलं एक नंबर आहे ते, म्हणून मी केलं बघा. आणि मी थोडं केल्यामुळं कसं झालंय माहिती आहे का की एकदम मस्त झालंय ती. आता म्हणलं परतच्या वेळेला जरा जास्त करून ठेवायचं म्हणलं. परत मग मी धपाट्याचं घेतलं बरं का. 8 वाजले म्हणलं चला आता पोरांना पण भूक लागली असेल म्हणून मी धपाटे करायला घेतला. आता तुम्ही म्हणसाल धपाट्याला का म्हणजे अशी करते आणि हां गरम गरमच मी पोरांना देते खायला. म्हणलं कसं असतंय बघा गरम. आणि ह्याची मुगाची उसळ केली ती, दुसऱ्या मटकी बिटकी काय भिजू घातली नव्हती, माझ्या काय लक्षातच नव्हतं. मग म्हणलं चला आता मूग पट्टदेशीनी होतीली मुगाची उसळ करून घ्यावं, म्हणून मी मुगाची उसळ. आता तुम्ही म्हणसाल ताट वगैरे, हां मी अशीच धपाटी करते. आणि मी कशावर करते माहिती आहे का, एका छोट्या सुती रुमालावर धपाटी करत असते. कारण का माहिती आहे का, ती रुमाल तव्यावर टाकला ना चिटकत नाही किंवा करपत नाही किंवा काय होत नाही त्याला, म्हणून सेफ्टीसाठी. आता ते आपल्याला तसले पेपर वगैरे इथं गावाकडं भेटते न भेटतंय, इथं डीमार्ट वगैरे काहीच नाही ना. थोडंसं बाजार म्हणून आहे, आपला बाजार म्हणून आहे, त्याच्यात काय एवढं असलं भेटत नाही आहे. मग भेटलं तरी पण असं म्हणजे आम्ही कधी जात नाही, गेलो तर थोडंफार बघतो, पटशीन जी घ्यायचे ती घेतो आणि लगेचच माघारी येतो. त्याच्यामुळं एवढं बारकीनं काय वगैरे बघत नाही बघा. आणि माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बरं का. आणि ही भैयाचं बघा काय चाललेलं असतं, मोबाईल ही चाललेलं असते त्यांचं, गाणी वगैरे लावून चाललेलं काम करायचं. चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.